नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मी करतो चहा. आता चहा बरोबर नेहमी आपल्याला काहीतरी असं तळलेलं वगैरे वगैरे तत्सम आवडतं. मला तर आवडतंच. चहा बरोबर म्हटलं काहीतरी खमंग हवं. मग रव्याची मसाला पोळी किंवा सुजी मसाला रोटी हा प्रकार करतोय. चला सुरुवात करू. सगळ्यात पहिले 1 वाटी जर आपण रवा घेतला तर तेवढंच गरम पाणी यामध्ये घालायचं. आणि हे एकत्र करायचं. आणि हे प्रकरण भिजतंय तोपर्यंत 2 उकडलेले बटाटे यामध्ये घालायचे. उकडलेला बटाटा जो आहे तो आपण किसून घेऊ. यामध्ये थोडासा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, मिरची पावडर, थोडं जिरं, कसुरी मेथी. म्हणजे असं समजा की या डब्यातल्या जास्तीत जास्त वस्तू आपण वापरल्या. थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ, 1-2 चमचे तेल यामध्ये घालायचं. आणि याला आपण मळून घेऊ. आता हे प्रकरण तसं चिकट झाल्याची पोळी होणार नाही. मग यामध्ये मावेल तेवढी आपल्याला कणिक घालायची आणि याला छान एकत्र मळून घ्यायचं. आता पुन्हा थोडंसं तेल घेऊन या छान आपण मळून घेऊ. आणि याला एक 10 मिनिटं झाकून ठेवू. हे असं छान मऊशार झालं की एक ह्याचा गोळा तोडायचा आणि नेहमीची पोळी जशी आपण करतो त्या पद्धतीने ह्याला घोरण लावायचं. घोरण म्हणजेच पीठ. आणि नेहमीच्या पद्धतीने पोळी लाटायची. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. याला थोडं तेलाचं ब्रशिंग करायचं. एक छोटी आणि महत्त्वाची टिप देतो की तुम्ही पराठे बनवत असता आणि त्याला आपण लाटताना कणिक किंवा तत्सम तांदूळाचं पीठ लावतो किंवा पुरणपोळीला सुद्धा लावतो. पण ती भाजताना तव्यावर आपण तूप सोडतो आणि मग हे असं जमा होतं बघा. म्हणून दुसरी पोळी किंवा पराठा टाकण्यापूर्वी हे एकदा पुसून घ्यायचं. म्हणजे ती पोळी किंवा पराठा स्वच्छ निघतो. सोपं आहे ना? खाणार पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काय करा, मिलियन व्हायला थोडेसेच कमी आहे. सबस्क्रायबर वाढवण्यास मदत करा. नमस्कार.